आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पुणे म्हाडा लॉटरी 2026 ही जाहीर झालेली आहे आणि त्याच लॉटरी अंतर्गत आज आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 935A आणि 935B. ठीक आहे, हे दोन्ही संकेत क्रमांकाची आता आपण माहिती घेणार आहोत. आता 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना याच्या अंतर्गत सर्वात जास्त फ्लॅट्स जे आहेत, जवळजवळ 132 फ्लॅट्स हे या संकेत क्रमांकासाठी दिले गेलेले आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी थोडा प्रायोरिटीवर बनवत आहे, म्हणजे याची इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळी मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघणार आहोत. फ्लोर प्लॅन, कुठल्या बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत, पार्किंग डिटेल्स, मार्केट प्राइस काय असणार आहे, रेंट किती असणार आहे, कनेक्टिव्हिटी आणि बिल्डिंगचं काय स्टेटस असणार आहे, रेरा रजिस्टर्ड. तर ही सगळी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर ठीक आहे, तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर म्हाडा सिडको रिलेटेड सगळी माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनलवर द्यायचा प्रयत्न करतो. तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, म्हणजे पुढचे सुद्धा अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. जसं मी सांगितलं, सर्वात जास्त फ्लॅट्स या संकेत क्रमांकाला देण्यात आलेले आहेत. 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना या कॅटेगरीमध्ये. तर हा संकेत क्रमांक आहे 935A आणि 935B आणि प्रोजेक्टचं नाव आहे आरिया पुनावले. आणि इकडे 1 BHK आणि 2 BHK असे दोन्ही फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि हे दोन्ही स्कीम कोड LIG कॅटेगरीसाठी आहेत. ते तर आपण एक एक करून बघूया. सो 935A जो आहे, इकडे जवळजवळ 132 फ्लॅट्स म्हाडाने दिलेले आहेत आणि याचा जो कार्पेट आहे तो आहे 382 आणि 450. ठीक आहे, हा 382 आहे आणि 450 कार्पेट आहे आणि त्याची किंमत आहे 23 ते 26 लाख. तर 450 कार्पेट म्हणजे एक प्रॉपर 1 BHK असतो, म्हणजे एक स्टँडर्ड 1 BHKचा कार्पेट हा 450 असतो. तर तो इकडे म्हाडाने दिलेला आहे आणि जसं मी सांगितलं LIG कॅटेगरीसाठी आहे आणि 132 फ्लॅट्स इथे अवेलेबल केलेले आहेत. तसंच दुसरा स्कीम कोड जो आहे 935B, इकडे 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. टोटल 12 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत म्हाडाने आणि याचा जो कार्पेट आहे तो आहे 500 कार्पेट आहे. हो, हा 500 स्क्वेअर फीट आहे आणि 1 लाखाचा फरक आहे. म्हणजे याची जर प्राइस तुम्ही बघाल तर 27 ते 27.5 लाख आहे. ठीक आहे, तर दोन्ही स्कीम कोडमध्ये कार्पेटचा फरक आहे, कॉन्फिगरेशनचा फरक आहे. इथे 1 BHK तर तिकडे 2 BHK आहे आणि 1 लाखाचा फरक पडतो 1 BHK टू कार्पेटमध्ये, दोघांच्या स्कीम कोडमध्ये. ठीक आहे, आणि दोन्ही LIG कॅटेगरीसाठी आहेत. तर तुम्ही कुठल्याही स्कीम कोडला अप्लाय करू शकता, A किंवा B साठी. ठीक आहे, तर ही होती बेसिक माहिती. त्याच्यानंतर आपण रेरा वेबसाईटवर जाऊन अजून याचे डिटेल्स चेक करणार आहोत. तर रेरावरती हा ऑरिगा रिअल्टर्स म्हणून या नावाने रजिस्टर्ड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं जे प्रोजेक्ट कम्प्लिशन डेट आहे ते आहे डिसेंबर 2029. रेरावरती हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे आणि याचं जे पोझिशन डेट आहे ते आहे डिसेंबर 2029, म्हणजे एक 2.5 वर्षानंतर याचं पोझिशन असणार आहे. या प्रोजेक्टवर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे. तुम्ही इकडे बघू शकता, लिटिगेशन डिटेल्स नो आहे. ठीक आहे, मग या प्रोजेक्टमध्ये 4 बिल्डिंग आहेत टोटल, A, B, C आणि D आणि म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते A आणि B बिल्डिंगमध्ये असणार आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा मी तुम्हाला फ्लोअर प्लॅन थ्रू दाखवणार आहे. तर A बिल्डिंग जी आहे ती पूर्ण म्हाडाची असणार आहे आणि इकडे 132 फ्लॅट्स म्हाडाचे असणार आहे आणि B बिल्डिंगमध्ये, आणि हे सगळे 1 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स असणार आहेत A बिल्डिंगमध्ये. आणि B बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये 2 BHKचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. जे 12 फ्लॅट्स आहेत ते B बिल्डिंगमध्ये अवेलेबल केलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता, हे जे 132 फ्लॅट्स आहेत ना, किंवा हा संकेत क्रमांक आहे, हे सगळे जे पण डिटेल्स आहेत हे A बिल्डिंगमध्ये आहे आणि जे 2 BHKचे आहेत, हे जे 12 फ्लॅट्स आहेत ते B बिल्डिंगमध्ये अवेलेबल केलेले आहेत. त्यानंतर आपण थोडंसं लेआउट सुद्धा चेक करणार आहोत, एक सेकंड. पण त्याच्या आधी आता थोडंसं मार्केट प्राइस जाणून घेऊया. ठीक आहे, तर ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे या प्रोजेक्टची, आरिया पुनावळे. तर इथे तुम्ही बघू शकता 2 BHKचा जो कार्पेट दिलेला आहे स्क्वेअर फीट. ठीक आहे, त्याच्या हिशोबाने याची प्राइस दिलेली 83 लॅक्स. ठीक आहे, तर पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जर बघितलं, ठीक आहे, तर जवळजवळ जसं म्हाडाचा हा 500चा कार्पेट आहे. ठीक आहे, हा 500चा कार्पेट 27 लाखला आहे. तेच प्रायव्हेट बिल्डरच्या हिशोबाने जर बघितलं तर हाच कार्पेट तुम्हाला 53 लाखला पडतो. ठीक आहे, तर जवळजवळ
एक 25 लाखाचा फरक आहे म्हाडाच्या प्राईसमध्ये आणि प्रायव्हेट बिल्डरच्या प्राईसमध्ये. ठीक आहे. पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने जर तुम्ही 500 स्क्वेअर फीटचा रेट काढला तर तो येतो 53 लाख. ठीक आहे. आणि म्हाडाचा जो प्राईस आहे तो आहे 27 लाख. म्हाडाची जी प्राईस आहे तर एक 23 ते 25 लाखाचा फरक आहे म्हाडाच्या प्राईसमध्ये आणि प्रायव्हेट बिल्डरच्या प्राईसमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जरासं रेंट जर तुम्ही बघितलं सेम कार्पेट म्हणजे 500चा कार्पेट जर तुम्ही घेतला तर हा बिल्टअप आहे इकडे. ठीक आहे. किंवा जर तुम्ही इथे हा 850चा बिल्टअप आहे म्हणजे याचा कार्पेट जवळजवळ 500चा येऊन जाईल. तर बघितलं तर 24,000 रुपये रेंट सध्या चालू आहे पुनावळेमध्ये फ्लॅटचं तिकडे. ठीक आहे. तर ही झाली मार्केट प्राईस आणि रेंटची इन्फॉर्मेशन. बाकी सगळ्या गोष्टी जर बघितल्या इकडे तर हे सगळे व्हिज्युअल्स आहेत, फोटोज आहेत त्याचे. हा प्रोजेक्ट दिसायला असा दिसणार आहे. ही ए बिल्डिंग, बी, सी आणि डी अशा लाईनमध्ये असणार आहे ते 4 टॉवर्स. हा त्याचा एंट्रन्स असणार आहे. अजून तुम्हाला थोडेसे डिटेल्स मी दाखवतो. हे मार्च 2026चा कन्स्ट्रक्शन अपडेट आहेत. हे जे फोटोज आहेत ते मार्च 2026चे आहेत या वेबसाईटवरती. तुम्ही बघू शकता हे सेकंड फ्लोअरपर्यंत काम सुरू झालेलं आहे. लवकरच आपण साईट व्हिजिट सुद्धा करणार आहोत या प्रोजेक्टची. त्यानंतर हे सगळे अम्युनिटीज आहेत. क्लब हाऊस, स्पोर्ट्स कप, स्विमिंग पूल, गार्डन, योगा डेक, कवर्ड पार्किंग, जॉगिंग ट्रॅक, जिम्नेशियम हे सगळे स्टँडर्ड अम्युनिटीज त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर एक सेकंड तुम्हाला हेही दाखवतो, लेआउटही दाखवतो याचा. हा असा लेआउट असणार आहे. तुम्ही बघू शकता इथे ए बिल्डिंग आहे, इथे बी, सी आणि ही डी बिल्डिंग आहे. आणि ए बिल्डिंग आहे ही पूर्ण म्हाडाची असणार आहे आणि बी बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आता हा त्याचा लेआउट आहे या प्रोजेक्टचा. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे त्या लेआउटमध्ये यांनी मेन्शन केलेलं आहे ए बिल्डिंग जी आहे ती म्हाडाची आहे. याच्यामध्ये 2 बेसमेंट असणार आहे, ग्राउंड फ्लोअर पार्किंग आणि 17 माळ्याचा हा टॉवर असणार आहे. याच्यामध्ये टोटल 132 फ्लॅट्स जे आहेत 1 BHK कॉन्फिगरेशनचे हे इकडे दिलेले आहेत. तसंच बी बिल्डिंगमध्ये सुद्धा ही 2 बेसमेंट, ग्राउंड पार्किंग आणि 16 फ्लोअरची ही बिल्डिंग असणार आहे. याच्यामध्ये 188 फ्लॅट्स आहेत पण यातले फक्त 12 फ्लॅट्स जे आहेत ते म्हाडाचे असणार आहेत. ठीक आहे. हे पण तुम्हाला मी दाखवतो कुठे लिहिलेलं आहे. हे बघा इकडे बघू शकता तुम्ही ए बिल्डिंगमध्ये 1st to 17 फ्लोअर हे सगळे म्हाडाचे डिटेल्स आहेत बरं का. हे 132 फ्लॅट म्हाडाचे आहेत आणि बी बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरला हे 12 फ्लॅट्स असणार आहे. ठीक आहे. थोडंसं पार्किंगबद्दल पण इथे दिलेलं आहे. हे जी ए बिल्डिंग आहे तिकडे जवळजवळ 66 कार पार्किंग असणार आहेत आणि 132 स्कूटर पार्किंग असणार आहे. तसंच बी बिल्डिंग जी आहे त्याच्यामध्ये टोटल नाही सॉरी जे 12 फ्लॅट्स आहेत त्याच्यासाठी 6 कार पार्किंग आहेत आणि 12 स्कूटर पार्किंग आहेत. तर स्कूटरसाठी जितके फ्लॅट्स आहेत तितके पार्किंग दिलेली आहे. पण याच्यासाठी कारसाठी जर 132 फ्लॅट्स आहेत तर फक्त 50% लोकांनाच ती पार्किंग मिळेल. ठीक आहे. आणि बी बिल्डिंगमध्ये पण तसंच आहे. ठीक आहे. तर ही होती सगळी याची डिटेल्स. त्याच्यानंतर मी तुम्हाला आता फ्लोअर प्लॅन दाखवणार आहे की 1 BHK कॉन्फिगरेशन कसं असणार आहे ते. आता इथे तुम्हाला हे जरा दिसत नाही व्यवस्थित पण ठीक आहे. आपण एक सॅम्पल घेऊ. म्हणजे हा म्हाडाच्या वेबसाईटवरचा प्लॅन आहे. ठीक आहे. तर इथून तुम्ही बघाल तर इथे एंट्रन्स दिलेला आहे. इथे हा लिव्हिंग रूम आहे, त्याच्या ऑपोजिटच किचन आहे आणि किचनच्या ऑपोजिट मग इथे लिव्हिंग रूमला लागूनच बेडरूम आहे. इथे टॉयलेट आहे. ठीक आहे. आणि याला बाल्कनी सुद्धा आहे. प्रत्येक लोकांचा प्रश्न असतो, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बाल्कनी आहे की नाही. तर हे 1 BHK फ्लॅटचं कॉन्फिगरेशन आहे. इथे जी लिव्हिंग रूमला अटॅच आहे ती ओपन बाल्कनी आहे आणि जी बेडरूमला अटॅच आहे ती एनक्लोज बाल्कनी आहे, म्हणजे ती पॅक बाल्कनी आहे. ठीक आहे. हा आहे 1 BHKचा लेआउट. तसंच 2 BHKचा लेआउट आहे, त्याला सुद्धा बाल्कनी असणार आहे. ठीक आहे.
तर ही सगळी माहिती होती. ठीक आहे, तर आपण सगळं कव्हर केलेलं आहे. कार्पेट किती आहे, प्राईस किती आहे, मार्केट प्राईस किती आहे, रेंट किती आहे, त्याच्यानंतर कुठल्या बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत, पार्किंग किती असणार आहे, आणि फ्लोअर प्लॅनमध्ये बाल्कनी आहे की नाही असणार आहे. तर हे सगळे काही महत्त्वाच्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. कनेक्टिव्हिटी वाईज जर बघायला गेलं तर मला वाटतं पुण्यामध्ये जे पण प्रोजेक्ट्स येतात ते हायवेच्या आजूबाजूलाच येतात. त्याच्यामुळे कनेक्टिव्हिटी पर्स्पेक्टिव्हने मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होतो. असेच मी बरेच व्हिडिओज बनवणार आहे. मी आधी हे व्हिडिओज बनवतो जिथे फ्लॅटची संख्या जास्त आहे, कारण की तिकडे लॉटरीचे चान्सेस लागायचेही जास्त असतात. मग ते आधी मी कव्हर करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि धन्यवाद. ठीक आहे. थँक्यू.